आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या गोष्टी म्हणजे समाजामध्ये असतील किंवा मित्रपरिवारामध्ये असतील किंवा स्वतःच्या परिवारामध्ये असतील. या क्लेशदायक गोष्टींमुळे किंवा दांभिक गोष्टींमुळे माणसाचं मन हे कुठेतरी भरकटतं, म्हणजे उदाहरण कसं म्हणाल तुम्ही? की फॉर एक्झाम्पल घरातले वाद. बरोबर. आता घरातल्या 5 व्यक्तींपैकी एका व्यक्तीमुळे घरातले 4 लोकं डिस्टर्ब होतात. डिस्टर्ब होतात. तर अशा वेळी नक्की दोष एकाचा आहे का 4चा आहे? हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा पडत असतो, की नक्की 4 लोकं चुकतायत का एक एक माणूस चुकतोय? हा प्रश्न आपल्याला बाहेर सुद्धा खरं व्यावसायिक आहे. नाही. एक प्रकरणात पडत असतो, की आपण जिथे जॉबला जातो, की नक्की माझं चुकतंय का या 4 लोकांचं चुकतंय? हं. तर अशा वेळी एक व्यक्ती म्हणून आपण तिथे कसं रिएक्ट व्हावं? आमच्या श्री महाराजांच्या शब्दांमध्ये सांगायला जावं तर प्रपंच हा 5 बोटांसारखा आहे. हं. ही 5 बोटं हाताची सारखी आहेत का? नाही, निश्चित नाही. नक्कीच नाही. परंतु जसं या 5 बोटांच्या शिवाय एखादी वस्तू आपल्याला उचलता येत नाही. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये एकत्र राहणं देखील गरजेचं आहे. हं, आणि ॲट द सेम टाईम हे प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे, हं, ह्याला मान्यता देखील देणं गरजेचं आहे. हं, त्यातून दुसरा विचार असा आहे, की श्री महाराज म्हणतात, की एका ताटामध्ये जर एखादं पक्वान्न वाढलं आणि 5 लोकं जेवायला बसले हं. त्याच ताटात, तर प्रत्येकाला वाटतं, की आपल्या मुठीमध्ये जास्त यावं. बरोबर. हा प्रपंचाचा स्वभाव आहे. हं, जीव हा स्वाभाविकता स्वार्थी आहे. त्याला स्वतःचा स्वार्थ साधण्याकडे त्याचा जास्त कल असतो. माझं नेहमी यावरती एकच म्हणणं असतं, की तुम्ही जेव्हा प्रपंचात राहता, घरामध्ये राहता, हे घर म्हणजे कसं आहे माहिती आहे का? आपल्या घरामध्ये गृहिणीच्याकडे तिखटा-मिठाचा डब्बा असतो बघा. फोडणीचा डब्बा ज्याला आपण हं, म्हणतो. हं, त्याच्यामध्ये मोहरी आहे, हळद आहे, हिंग आहे, मसाला आहे, तिखट आहे, अजूनही काही पदार्थ आहेत. हं. फोडणी घालताना यातील प्रत्येक पदार्थ हा गरजेचा आहे. आता एखादा मनुष्य म्हणायला लागला, की "तिखट एवढं तिखट काय आहेस रे बाबा तू? हं. थोडासा हळदीसारखा फिका का नाहीस तू?" मसाल्याला जर कोणी म्हणायला लागलं, "का रे मसाला तू फारच मसालेदार आहेस." मसालेदार आहेस. होय की नाही? तसं जीवनामध्ये येणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव आम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. हं. हा तिखटा-मिठाचा डब्बा जसा एकत्रित येऊन फोडणीसाठी उपयोगी ठरतो, तसे तुमच्या जीवनात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा ही एक अतिशय उत्तम कार्य किंवा एक उत्तम रस निर्मिती करू शकते. आपला अट्टहास काय आहे, की मी जर साखर असेन, हं. म्हणजे मी जर गोड माणूस असेन, तर सगळं जग गोड का गोड नाही नाहीये? का? मग तिखटाने पण गोड व्हावं, हळदीने पण गोड व्हावं, बरोबर. मसाल्याने पण गोड व्हावं. म्हणजे थोडक्यात काय जग बदलण्यापेक्षा स्वतःला मला बदलणं. स्वतःला बदललं पाहिजे.